घरात कुणी आजारी पडलं ना तर काही कुणाचं अडत नाही, पण घरची बाई आजारी पडली ना तर सगळ्यांची कामं अडतात असं होतं. स्वयंपाक करण्यापासून कपडे भांडी मुलांचं आवरणं हे सगळं अडून पडतं. खरं तर मी जास्त आजारीच पडत नाही. जरी कधी मी आजारी पडली ना तर मी दुखणं अंगावर काढत नाही, सरळ मी हॉस्पिटलला जात असते, गोळ्या औषध वगैरे घेत असते. कारण मी आजारी पडली ना तर माझ्या पोरांचं खूप हाल होतं आणि तेच मला नको असतं. अगदी खाणं पिणं काही त्यांचं खूप करावं लागतं आणि त्यांचं मग कोण करणार. तसं मी एकटीच असते घरी, मिस्टरांचं ऑफिस असतं, तर त्यांच्यासाठीच मला आजारी पडायला अजिबात नको वाटतं. माझ्या पोरांचं हाल होतं म्हणूनच. नंतर मग काहीच खाऊ वाटत नव्हतं. आज सकाळपासून सगळं असं तुरट तुरट कडू कडू लागत होतं. मग संध्याकाळी चहा वगैरे केला, थोडंसं चहा बिस्किट वगैरे खाल्लं, मुलांना पण दिलं आणि मी पण खाल्लं. आता बिस्किट वगैरे आम्ही जास्त खात नाही, खूप अवॉइड करतो, पण आजारी असल्यावर असं खातो कधी कधी. तर खूपच सगळं एकदम कडू तुरट असं अन्न लागायचं, म्हणून म्हटलं आज थोडंसं बिस्किट दिलं मुलांना, चहा बिस्किट, आणि मी टोस्ट खाल्ली. दूध वगैरे उकळायचं राहिलं होतं सकाळपासून, ते उकळलं. मिस्टर आले नंतर मग आम्ही निघालो हॉस्पिटलला. आणि जाता जातात मग थोडीशी ज्वारी पण घेतली होती, कारण बाजरीची भाकरी ना आजारी असल्यावर खूप कडू लागते, म्हणून ती ज्वारी ठेवली गिरणीमध्ये आणि मग गेलो हॉस्पिटलला. तर छोटंसं क्लिनिक आहे, तर तिथं गेले, औषधं वगैरे घेतली आणि मग येताना मुलांना पाणीपुरी दिली. खूप दिवसातून आज पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाऊन जवळजवळ 6-7 महिने झाले असतील. तर आज पाणीपुरी वगैरे खाल्ली. संध्याकाळी स्वयंपाक करू वाटत नव्हता, म्हणून मिस्टरांनी बिर्याणी घेतली होती, एक व्हेज बिर्याणीचं आणि एक नॉनव्हेज चिकन बिर्याणी होती, तर ती घेतली. घरी येऊन मग जेवण वगैरे केलं आणि औषधं घेतली. आवडलं तर लाईक करा. बाय बाय.